गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण ही आपली गाडी आहे, त्याची नंबर प्लेट ही साधी आहे, म्हणजे ही तर तशीच ठेवल मी, पण ही नंबर प्लेट साधी आहे अशी। तर ती HSRP हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, जसे की ह्या गाडीची अशा टाईपमध्ये करून आणणार आहे। तर त्याची अपॉइंटमेंट आज आहे, तर त्यासाठी मी चाललोय बारामतीला। बारामतीत एका ठिकाणी अपॉइंटमेंट होती, तिथं अपॉइंटमेंट म्हणजे ते ऑनलाईनच एकदम सोपी प्रोसेस आहे। 531 रुपये फी आहे त्याची। तुमचं तुम्हीच बोलू शकताय, काही कोणाला 100 रुपये द्यायची गरज नाही आहे फॉर्म भरायला वगैरे। तर अशा पद्धतीने मी फॉर्म वगैरे भरला आहे ना। आता निघतोय, मला 3:30 वाजताची अपॉइंटमेंट आहे। तर इथनं जवळपास 25 किलोमीटर बारामती आहे आणि मी 1 तास अगोदरच निघतोय। काही अशी यायचं का तो? चल इकडं बघ, हलक्या हलक दाखव। तर चला जाऊया। यशला हलका आवडतो, तेव्हा हलका शर्ट घालून बसलाय। मित्रांनो, तर एकदम आभाळ आल्यागत झालंय। आता दुपारचे 2:45 नाही तर 3 वाजले असतील, तर इतकं आभाळ आलंय ना, पाऊस येईल का काय वाटतंय। तिथं त्याचा क्लिअर दिसतंय पुढच्या डायरेक्शननी। पाठीमागनं जिथनं आलो मी तिथं लय होतं का। कसा आहे पालखी मामा सुसाट। तर पोचलोय बारामतीत आणि टिपकाय लागलंय। तर आपण पोचलोय, लोकेशनला पण पोचलोय। हे दिसतोय हा सराफ इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप, सराफ पेट्रोलियम। आणि त्याच्या पाठीमागत जायचं आपल्याला महादेवमाळा। जस्ट म्हणजे जवळच आहे, सिटीत पण जायला लागत नाही लय। तर इथं बघा, इथं गर्दी दिसती पहिल्यापासूनच, लय लोक आहेत। नाही घालत दादा, लाव का इथं लगेच। मित्रांनो बघा, किती साऱ्या गाड्या लागल्यात लाईननी आणि त्याचे नंबर प्लेट खोलायचं चाललंय। तर इथं पहिलं ह्याच्यात दाखवायचे, नंबर लावून घ्यायचे। कितीचा टाइम आहे मित्रांनो तुमचा? 3:30चा। 3:30, हा 3:30। मित्रांनो, तर 2:30 ते 3च्या लॉटमध्ये ज्या गाड्या होत्या त्या गेल्यात आता। तोपर्यंत बसलो होतो असे आपल्या गाडीवरच, इथं बसायची जागा नाही आहे। तर आता असं ज्या नंतरच्या 3:30च्या लॉटच्या गाड्या आहेत ना, त्या सगळ्या एका लाईनीत लावणार आणि मग त्यांची परत पहिली नंबर प्लेट काढणार, परत नवीन नंबर प्लेट बसवणार आणि मग स्कॅन होणार आणि मग सोडतात। अशी प्रोसेस आहे। तर बघूया, हे रील पण काढायची, एक रील आपल्या गाडीची नंबर प्लेट बसवतानीच रील काढू। मित्रांनो, तर गाडीची नंबर प्लेट काढली। जवळपास किती वर्षानंतर, वर्ष नाही 9 महिन्यानंतर नाही गाडीची नंबर प्लेट चेंज केली आपण। 9 महिन्यापूर्वी गाडीची नंबर प्लेट टाकली होती। तर ही आपल्या हातात आलेली HSRP नंबर प्लेट, ह्या HSRP ही एकदम कुचकी नंबर प्लेट आहे, अशी मजबूती नाही आहे याला, अशी लय हलकी फुलकी वाटते मला, मॉडेल लगेच अशी। मित्रांनो, अशा प्रकारे ह्या गनच्या साह्याने, तर गन म्हणू शकता, काय म्हणू शकता, पकड म्हणू शकता, ह्या पकडीच्या साह्याने रिबिटर बसवली जातात। फायनली आपल्या गाडीचा पण त्यांनी रिबिटर लावलेत, अजून फिक्स नाही केली। तर हे पाहू शकता, या भावांनी सगळ्यांनी नंबर प्लेटला ब्रॅकेट टाकलंय। माझा प्लॅन नाही आहे नंबर प्लेटला ब्रॅकेट टाकायचे, कारण मी परत नंबर प्लेट खोलणार आहे। हर हर महादेव मित्रांनो, तर मी आहे स्वप्नील देवडे। आणि बऱ्याच जणांचा प्रश्न होता की आपली जी ऑल इंडिया फिरती गाडी सारखी पॅशन प्रो गाडीवर मी ऑल इंडिया फिरलोय। त्या गाडीला मी आत्ता ज्यावेळेस केदारनाथला गेलो होतो त्यावेळेस लोक म्हणत होते, अरे नंबर प्लेट बनवते HSRP नंबर प्लेट टाकून घे, कारण तुला पोलिस अडवतील। शक्यतो पोलिस कुठं अडवत नाही, काय नाही।
तरी पण आपल्या सेफ्टीसाठी आपल्याकडे सगळं डॉक्युमेंट असलं नाही, हे नंबर प्लेट नसली तरी पोलीस अडवले तर ते पैसे मागू शकतात. त्यासाठी मी आज बदलून घेतोय नंबर प्लेट फायनली. आता तुम्हाला जर बदलायची असली तर त्याची ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही महाट्रान्सपोर्ट म्हणून वेबसाईट आहे त्याच्यावरून तुम्ही काढू शकताय. काही आता जास्त गर्दी नसती, तुम्हाला 3 ते 4 दिवसाच्या पुढची अपॉइंटमेंट भेटते. 531 रुपये याची फी आहे आणि तुम्ही आरामात हे घेऊन तुमच्या जवळपासचे जे सेंटर आहे तिथे येऊन तुम्ही ही नंबर प्लेट बसून घेऊ शकताय. तर मी आज बारामतीत आलोय, स्टॉप पेट्रोल पंपाच्या मागं पाटास रोडला, तिथं बदलून घेतोय. तर चला पाहूया कशी प्रोसेस असते याची. तर तुम्हाला काय नाही करायचं, तुमच्या भावाला फॉलो करायचं. भावाने एका नवीन नंबर प्लेट, पण ही लय हलक्या क्वालिटीची, अशी लय पातळ वाटती, लगेच मॉडेल. चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो, तर जुन्या नंबर प्लेट अशा क्रॅपमध्ये टाकतात आणि त्याचे फोटो करून अपलोड करायला लागतात की बदली केले म्हणून, आणि नवीन पण अपलोड करायला लागतात. पाहू शकता इथं सगळ्या स्क्रॅपमध्ये टाकलेत. मित्रांनो, तर फायनली आपल्या गाडीची नंबर प्लेट बसवायचा वेळ आलेला आहे. आता हे भाऊ बघा आता रिबीट कशी मारतोय त्या पकडीच्या साह्याने प्रेस करतोय. पकड म्हणू शकताय, काय हायड्रोलिक प्रेशर देतात बहुतेक त्याला. तर अशा प्रकारे नंबर प्लेट बसवली जाते. ही नंबर प्लेटची रिबीट मारतात त्याला. मी म्हणलं नको मारू रिबीट, मी तोडणारच आहे. तर ते म्हणलं आमची प्रोसेस आहे. तुम्हाला नंतर त्यांनी सांगितलं मला कशी तोडायची, काय करायचं. त्या माणसाने ओळखीचाच होता माझा, मी दुसऱ्यांदा गेलो होतो तिथं. मित्रांनो, तर इथलं काम झालं आहे आपलं. नंबर प्लेट पण बसून झालेत. आता फक्त काय असते प्रोसिजर, पहिले तर नंबर प्लेट काढतात, परत नवीन नंबर प्लेट बसवतात आणि त्याला रिबीट मारतात आणि नंतर ना ते स्कॅन करून अपलोड करतात की झालं आहे बाबा म्हणून. तर आपलं रिबीट बसून झालं आहे, स्कॅन करायचं राहिलं. बाबा आपला होतोय स्कॅन. तर चला झालं आहे. असंच आहे, बारामतीत 3 ते 4 सेंटर आहेत. तसे बारामती MH42ला भरपूर आहे. तिथं चौफुल्याला पण आहे, इथं अकलूज वगैरेला तिकडं भरपूर आहे. जिथं जिथं एरिया आहे ना तसं दौंडला पण आहे MH42. हां, अशा प्रकारे आम्हाला इथं जवळ होतं म्हणून इथं आलो आहे मी. तिकडे ह्या साईडला 4 व्हीलर्ससाठी शेड वगैरे केलेलं आहे. इथं 4 व्हीलरचं असतं. कळू शकता इतक्या साऱ्या नंबर रोज चेंज होतात स्क्रॅपमध्ये पडलेले. मित्रांनो, तर आपलं काम झालं आहे. आता आपण निघालो आहे घरच्या दिशेने. जाताना आपण Insta 360 कसं चालतोय पाहूया. मित्रांनो, तर Insta 360 कॅमेरा बसवण्यासाठी माउंट घेतला आहे मी. तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे बसतो Insta 360 कॅमेरा ह्याच्यावर. तर हे अशा प्रकारे दिसतोय, हा कॅमेरा आहे. पहिलं तर चेक करून घ्यायचं हा फुल्ली फिट झाला आहे का नाही. कॅमेरा लय मागे असं फिट झाला, अजून एक राऊंड व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. अशा प्रकारे कॅमेरा फिट झाला की मग गाडी चालू करायची. पहिलं तर कॅमेरा ऑन करायचा, इकडून असं कॅमेरा ऑन होतो. मजबूत वाटत ना, व्हायब्रेट करतंय ते, एवढंच आहे. पहिलं गाडी स्टार्ट करतो, हे बघा थोडं हल्लं की लगेच हलतंय. हाय कॅमेराची बॅटरी. तर अशा प्रकारे इथनं रेकॉर्डिंग ऑन करायची, स्टार्ट रेकॉर्डिंग. काय होतंय सगळं व्यवस्थित आहे, फक्त कॅमेरा हे लय होतंय, व्हायब्रेशन लय त्याला. असं स्टेबल राहिलं पाहिजे, ते व्हायब्रेटच लय होतंय. कसा येतो व्हिडिओ काय माहिती. समोरनं तर एक नंबर दिसतंय सगळं. हे 360 म्हणजे सगळा अख्खा राऊंड घेतोय व्ह्यू. तर खूप वेगवेगळे शॉट घेतले, पण ते कॅमेरा स्टेबल राहिना, असा हलतोय. त्यामुळं काढून ठेवला, म्हणलं पडला, नवीनच आहे, काल तर भेटलाय माझ्या हातात.
म्हटलं आता काय करायचं. मित्रांनो, तर अशा प्रकारे Insta360 कॅमेराचा व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकताय. आता हा कॅमेरा मी हँडलवर लावलेला आहे आरशापाशी, तर त्यांनी व्ह्यू बघा, गाडीचं समोरचं पण दिसतंय, पाठीमागं पण दिसतंय, सगळं दिसतंय. आणि आता बघा ऑटोमॅटिक चेंज होईल की समोरनं चांगला व्ह्यू आला की तो समोरच्या डायरेक्शननी शिफ्ट झाला. म्हणजे ह्याचं एडिटिंग करणं खूप अवघड आहे, पण त्या कॅमेऱ्यामध्ये एक ऑप्शन दिला आहे AI एडिट. म्हणजे ते ऑटोमॅटिक AI एडिट करून देतं, AI एडिट होतं. त्याला जे चांगलं शॉट वाटतं ते शॉट घेतं ते आणि एडिट करतं व्हिडिओ. हे चांगला फीचर आहे त्याचा. आणि हा कॅमेरा नाही आहे ज्याच्याकडे साधा मोबाईल, जसं माझ्याकडे साधाच मोबाईल आहे, त्याला सपोर्ट करत नाही, अडकत चालतो व्हिडिओ. तर एखादा कोणी व्हिडिओ काढायचा विचार करत असेल तर हा चांगला कॅमेरा आहे, पण त्याला ऑपरेट करण्यासाठी तुमच्याकडे पण चांगला कॅमेरा, असा गोल पण होतो पूर्ण. मित्रांनो, तर मी आता घरी चाललो होतो रोडनी, आमच्या इथनं सुप्याकडून जो उंडवडील रोड जातो त्या रोडनी चाललो होतो. तर हे दादा आपले बारामतीचे भेटले, त्यांनी हात केला आणि मी दुसरं विचारत होतो, माझ्या लक्षात नाही, मला शेवट लक्षात आलं हात केला, मग मी पण हात केला, मग ते वळून आले. काय म्हणताल दादा, कसं काय ओळखता मला? साहेब, मी तुमचा इंस्टाचा जबर फॅन आहे. तुम्ही एवढ्या जी भारत देशाची यात्रा करताय त्या गाडीवर, ते पण गाडीवर करताय. मी तुमचा एकदम जाम त्याबद्दल फॅन झालेला आहे. एवढा सफर करताय, आपल्या बारामतीचे नाव एक देश पातळीवर तुम्ही नेलं आहे. ऑलरेडी बारामतीचं नाव आहे देश पातळीवर, पण तुम्ही पूर्ण भारत देशात केलेलं आहे. त्याबद्दल मी तुमचा. बारामतीतनं कुठं नाही तुम्ही? बारामतीमधून मी पंधरे गाव आहे माझं, पण मी आता अंजनगावला राहिला आहे. आणि अंजनगावमध्ये मी राहत असताना माझे इंस्टाचे जे फॅन आपले त्यांचा हे आहे, आणि त्यांना पाहून मला मागल्या 2 दिवसापूर्वी मी त्यांना पाहिलं होतं. मला भेटायची खूप इच्छा होती, पण मागल्या 2 दिवसापूर्वी ते त्यांच्या गडबडीत असल्यामुळे काही भेटले नाहीत. पण आज मला भेटले आणि साक्षात मला आज असं झालं की आज देव भेटल्यासारखं झाले, कारण ते एवढे 12 ज्योतिर्लिंग फिरून आलेले आहेत आणि आपल्या बारामतीचे नाव त्यांनी रोशन केलेलं आहे. तर मित्रांनो, हे दादांनी मागं पण हात केला होता, पण काय होतं कधी विचारत असतो माणूस, त्यामुळं लक्ष नाही गेलं, काय नाही गेलं. नाही तर मी शक्यतो कोणी थांबायला सांगितलं तर काय असं इग्नोर करून जात नाही कोणाला, सगळ्यांशी भेटून जातो. तर तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं. मला पण तुम्हाला भेटून साहेब अगदी साक्षात देव भेटल्यासारखं वाटलं आज मला. आणि चला मित्रांनो, तर हा व्हिडिओ पण Insta360 मध्ये काढलेला आहे, पाहू शकताय. मला एडिटिंग करायचं जमत नाही अजून, त्याचं एडिटिंग करायला अवघड आहे. तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिक. आता मी त्याच्यात AI फंक्शन आहे, त्या फंक्शननी ही एडिट केलं आहे, ऑटोमॅटिक एडिट होतं त्यांनी. तर त्याने असा व्ह्यू दिला आहे, पाहू शकताय. आपल्याला जसा पाहिजे तसा व्ह्यू घेता येतो, पण त्याला आपल्याला जमलं पाहिजे, चारी बाजूचं पाहता येतं. म्हणजे आपण जो गोप्रो कॅमेरा आहे त्याने फक्त समोरचंच पाहता येतं, ह्याने आपल्याला चारी बाजूचं पाहता येतं. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. आपण लवकरच लेह लद्दाखला जाणार आहे, त्यावेळेस ह्या कॅमेराचा खूप भारी यूज होणार आहे.